जय जय रघुवीर समर्थ। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून श्री महाराजांच्या या 175व्या जन्मोत्सवानिमित्त उपस्थित सर्व उपासना केंद्राचे पदाधिकारी, माझे सर्व साधक बंधू भगिनी, आपल्या सर्वांना व्यासपीठावरून मी सप्रेम साष्टांग अभिवंदन करतो। आज या उत्सवाच्या निमित्ताने, या 175व्या उत्सवाच्या निमित्ताने जेव्हा निरूपणाची थोडीशी चिंतनधारा सुरू झाली, तेव्हा मनामध्ये विचार करत होतो की दरवर्षी उत्सव होत आहेत आणि या उत्सवांच्या पाठोपाठ आपण एक एक निरूपण करतो, परंतु एक अभ्यास, एक आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण या रूपाने, जसं आजच्या काळामध्ये पार्ट 1 पार्ट 2 असतात बघा। मला निश्चित खात्री आहे की आपल्यापैकी अनेक जण जेव्हा मागच्या वर्षीचं मी निरूपण म्हणतो त्यावेळेला निश्चितच प्रश्नार्थक मुद्रेने बघत असेल, कारण आमच्या सर्वांची, त्यात मी देखील आलो बरं का, परमार्थाच्या विषयीची स्मरणशक्ती अत्यंत अल्प असते, अत्यंत अल्प। समर्थांना देखील कल्याण स्वामींनी हा प्रश्न विचारला की निरूपण ऐकताना खूप छान वाटतंय, निरूपणातून उतरलो की सगळं काही विस्मरणात जातं, असं का होतं नेमकं? त्यामुळे मागचं वर्ष हा फार मोठा भाग आहे, परंतु तरी देखील अत्यंत विनयाने मी आपणास सांगतो की आपण मागच्या वर्षी उपासना या शब्दाचा अर्थ घेतला होता, उपासनेचा भावार्थ। आपल्या जीवनामध्ये आपण हे जे सर्व उपासनेच्या निमित्ताने एकत्र आलेली लोक आहोत, त्या उपासना या शब्दाचा आपण अर्थ थोडासा गुह्यामध्ये जाऊन समजून घेण्याचा मागच्या वर्षी प्रयत्न केला आणि आज विचार केला की त्याचाच पार्ट 2 घ्यावा आणि तो पार्ट 2 आहे उपासनेची फलश्रुती। ही सर्व उपासना आम्ही करत आहोत, या उपासनेतून मला नेमकं काय साधायचंय, काय गाठायचंय, ते साध्य काय आहे, मला नेमकं इथून जे सार माझ्या पदरामध्ये घ्यायचंय ते सार नेमकं काय आहे, याचं थोडंसं सर्वांगाच्या आधाराने चिंतन करावं असा मनामध्ये विचार सुरू झाला। फार जुना विचार नाहीये, कालच निलाखे काका जेव्हा पूज्य तात्यासाहेबांचं चरित्र सांगत होते त्याच वेळा ही धारा मनामध्ये वाहू लागली की जे पूज्य तात्यासाहेबांनी साधलं, जे पूज्य बाबांनी साधलं,
जे या गोंदवल्याच्या थोर परंपरेमध्ये प्रत्येकाने ज्यांना ज्यांना महाराजांनी आपल्या हृदयात स्थान दिलं त्यांनी साधलं, तेच साधणं हा आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे. परंतु आम्ही नेमके त्या सारापासून दूर जात आहोत आणि म्हणून त्या साराचं पुन्हा पुन्हा आपल्याला चिंतन करणं गरजेचं आहे. या दृष्टीने उपासनेची फलश्रुती असा विषय आज आपण चिंतनाला घेतलेला आहे. आणि मग त्याला आधार कशाचा घ्यावा? कुठल्या तरी तत्वचिंतनाच्या आधाराने आपल्याला हे सूत्र समजून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी आजच्या परम पवित्र दिवशी, आज एकादशी आहे, महाराजांना आवडणारा अत्यंत पवित्र दिवस. पूज्य बाबा म्हणायचे की पोट थोडंसं हलकं ठेवून भगवंताच्या निकट जाण्यासाठीचा हा अत्यंत पवित्र दिवस आहे. आणि त्यामुळे उपासनेसाठी, त्याची फलश्रुती जाणण्यासाठी या परम पावन एकादशीच्या दिवशी, जिथं महाराजांच्या जन्मोत्सवाचे वेध आता लागलेले आहेत, अशा या सद्गुरूच्या प्रागट्याच्या परम पावन वेध काळामध्ये माऊलीचा हरिपाठ, त्या हरिपाठाच्या 28 अभंगांना तर आपण हात लावू शकत नाही. अहो, एवढे 700-750 वर्ष होत आले, अजूनही हरिपाठाची गुह्यता किती जणांना कळाली आहे. परंतु त्यातील हरिपाठातील 2 अभंग आणि त्या अभंगांच्या आधाराने आम्ही हे जे सर्व काही मांडलेलं आहे ना सज्जनो, त्यातून नेमकं उद्या संध्याकाळी घरी जाताना काय घेऊन जायचंय ते सूत्र आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. श्री महाराज देखील कळवळून म्हणायचे ना की तुम्ही एवढे कष्ट करून माझ्या गोंदवल्याला येता आणि रिकाम्या हाताने परत जाता. आज एवढा मोठा उत्सव, एवढे अनंत हात त्याच्या मागे झटतायत, महिनाभर झाले. आपण त्यातून काहीतरी शाश्वत समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी हा माऊलीचा हरिपाठ, माझ्या दृष्टीने तर हरिपाठ म्हणजे भगवंताच्या नामाचं महत्त्व ज्याला समजून घ्यायचंय त्याच्यासाठी सर्वांग सुंदर असं उपासनेचं अंग म्हणजे हरिपाठ आहे. बघा, एक हरिपाठ जर नित्य नेमाने कोणी गात असेल तर त्याला परमार्थासाठी वेगळं काहीच करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. एवढा प्रचंड अधिकार हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, माऊली म्हणते. अशा माऊलीच्या हरिपाठाची 2 अभंग आपण गाऊयात आणि त्या अभंगांच्या आधाराने हे सर्व उपासनेमधलं सार काय आहे सज्जनो ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. माऊली गाऊ लागते. तीर्थव्रत नेम भावे विणसिद्धी, वायाची उपाधी करिसी जना, वायाची उपाधी करिसी जना, वायाची उपाधी करिसी जना. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, म्हणा हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. भाव बळे आकळेरवी ना कळे हो, भाव बळे करतळी आवळे तैसा हरी, करतळी आवळे तैसा हरी, करतळी आवळे तैसा हरी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी
हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. पारी याचा रवा घेता भूमीवरी, हो पारी याचा रवा भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे, यत्न परोपरी साधन तैसे, यत्न परोपरी साधन तैसे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हो हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. आज एकादशी आहे, कळालं पाहिजे. गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, हो ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, हो ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. दिधले संपूर्ण माझे हाती, दिधले संपूर्ण माझे हाती, दिधले संपूर्ण माझे हाती. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. श्रीखंड सगळ्यांना मिळणार आहे. हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. समाधी हरीची सम सुखे वीण, हो समाधी सुखे वीणा, न साधेल जाण द्वैत बुद्धी, न साधेल जाण द्वैत बुद्धी, न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, हो बुद्धीचे वैभव नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, हो जवत्या परमानंदी मन नाही, जवत्या परमानंदी मन नाही, जवत्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हो ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हो ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन सर्व काळ. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हो हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. सगळ्यांच्याकडून थोडंसं हरिपाठ गायन झालेलं आहे त्या निमित्ताने. माऊलीला अत्यंत आवडणारा हरिपाठ, तिचा प्राण असलेला.
जे अत्यंत विश्वासाने तिने रचलेलं आहे, जे आपल्या गोंदवल्यामध्ये नित्य दररोज सकाळी भाजी चिरताना गेले कित्येक वर्ष आमच्या माता भगिनी अत्यंत प्रेमाने गातात. तुम्हाला सांगू का, गोंदवल्याच्या आमटीची चव मसाल्याने येत नाही, तिथल्या भाजीची चव मसाल्याने येत नाही, स्वयंपाक करणाऱ्या माणसांनी येत नाही. माझ्या माता भगिनी हरिपाठ गाऊन गातात म्हणून त्याला चव येते बघा. असा हा हरिपाठ आहे. माऊलीच्या या 2 अभंगांचा अगदी साधा सरळ अर्थ आहे बघा, अत्यंत साधा सरळ अर्थ. माऊली म्हणते की भगवंताच्या शोधासाठी कुठं कुठं चाललायस तू? तीर्थ करतोयस, तीर्थयात्रा करतोयस, व्रत वैकल्य करतोयस, अनेक नेम धरतोयस, सगळं काही करतोयस. पण अरे बाळा, हे सगळं कर, ठीक आहे, परंतु करताना जर अंतःकरणामध्ये भाव नसेल तर भावाविण हे सगळं काही व्यर्थ आहे बघ. हे केवळ एक पूज्य बाबांच्या भाषेमध्ये पारमार्थिक कवायत आहे तुझी. आणि त्यासाठी तुला काय पाहिजे? जर तुझ्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असेल, हे शुद्ध भावच परमार्थाचं खरं भांडवल आहे. त्या भावाच्या आधाराने भगवंत जो निर्गुण निराकार आहे तो तुझ्यासाठी हातावरती ठेवलेल्या आवळ्या इतका लहान होऊन तुला स्पष्ट दिसू लागेल, स्पष्ट दिसू लागेल तुला. आणि भावाशिवाय तू कितीही खटपट कर, कितीही खटपट कर, साधनाची पराकाष्ठा कर, जपांच्या तू राशी तयार कर, सेवेचं तू उदात्तीकरण कर, कितीही प्रकारच्या खटपटी कर, पण जर भाव शुद्ध नसेल तर सगळं व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे. सगळा परमार्थ हे भावाचं शास्त्र आहे. आणि या भावनेच्या आधारानेच गुरुकृपा होते. ज्याचा भाव जितका शुद्ध तितक्या प्रमाणामध्ये त्यावरती गुरुकृपा होते. आणि या गुरुकृपेच्या आधाराने ज्ञानदेव म्हणे, निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती. या भावाच्या आधाराने या ज्ञानोबावरती निवृत्तीने कृपा केली. आणि हा निर्गुण निराकार भगवंत एखाद्या आवळ्यासारखा प्रसाद रूपाने त्याने माझ्या हातावरती ठेवला. काय सांगावं? भावाचं राज्य हे सगळं भावविश्व आहे. इथं तर्कबुद्धी, व्यवहार बुद्धी, आपला अहंकार, ज्यांना हे कळू शकत नाही ते भावविश्वामध्ये व्हिसाच मिळवू शकत नाहीत बघा. हे भावनेचं राज्य आहे. इथं माऊली या भावविश्वाचा राजा आहे. माझ्या महाराजांचं हे भावविश्व आहे. या भावविश्वाचं प्रतिपादन हा 2 अभंगांमध्ये माऊली करते. आणि या भावविश्वाच्या आधाराने भगवंताची प्राप्ती होते. म्हणजे काय होते? समाधी हरीची समसुखे वीण न जाणेल आन द्वैत बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशव राजे सकळ सिद्धी. सर्व अर्थ आता लगेच सांगू शकत नाही, परंतु याचा एकच मतितार्थ लक्षात घ्या की ज्ञानोबा आपल्याला एकाच गोष्टीवरती इथं ठोसपणे सांगतायत की सगळ्या उपासनेचं, सगळ्या साधनेचं, सर्व जे काही तुम्ही करत आहात याचा एकच फलश्रुतीचा भाग आहे आणि तो म्हणजे शुद्ध भाव, शुद्ध भाव, शुद्ध भाव. आणि या शुद्ध भावनेशिवाय महाराज म्हणतात जे काही कराल ते सगळं व्यर्थ आहे. महाराजांना कृती प्रिय नाही, महाराजांना हेतू प्रिय आहे. महाराज तुमच्या प्रभावाखाली येणार नाहीत, महाराज तुमच्या स्वभावावरती प्रभावित होतील. आणि तुमच्या अंतःकरणात असलेल्या शुद्ध भावाचे ते खरे भोगते आहेत. आणि म्हणून या 2 अभंगांचा आपण आज थोडासा विस्तार अभ्यासणार आहोत. मी जेव्हा थर्मॅक्समध्ये सर्व्हिसला लागलो त्यावेळेला माझं एक अत्यंत मॅनेजमेंटचं आवडीचं पुस्तक होतं. आणि त्यावेळेला आम्हाला ते सगळ्यांना वाचायला दिलं जायचं. त्या पुस्तकाचं नाव होतं द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. जगाला प्रभावित करणाऱ्या 7 सवयी की ज्यांनी वापर केला आयुष्यामध्ये ते जगामध्ये उत्तुंग स्थानावरती गेलेले आहेत.
अर्थात ते पुस्तक जे लिहिलेलं गेलेलं आहे ते व्यावहारिक जगाच्या दृष्टीने लिहिलं गेलेलं आहे की जिथं तुम्हाला अतिशय मोठा औद्योगिक क्षेत्रामध्ये, व्यावसायिक क्षेत्रामध्ये यश मिळवायचंय, तिथं तुम्हाला प्रभावित करण्यासाठी लागणारे 7 गुणधर्म त्या पुस्तकामध्ये लिहिलेत. परंतु माझी गंमत अशी आहे की आता मी जे जे काही वाचलं, मग एखादा चित्रपट असो, एखादं गाणं असो, हे सगळं काही आपल्या स्वामींच्या चरणांजवळ जाऊन लागतं बघा. आणि मी विचार करू लागलो की जगाला जर सगळ्यात जास्त कोणी प्रभावित केलं असेल तर या संतांनी प्रभावित केलेलं आहे. या संतांच्याकडून हे जग आज माऊली 700 वर्ष झाली तरी माऊली माऊली करत वारकरी आपल्या हातातलं काम सोडून देखील तिच्याकडे धावत येतात. असा काय मॅग्नेट आहे, असं काय चुंबक आहे या संतांमध्ये की जे या व्यक्तित्वाकडे खेचलं जातं. आणि या 7 सवयींमधली दुसरी सवय मला संतांच्या जीवनामध्ये सापडली आणि ती सवयीचं नाव आहे, अतिशय सुंदर स्टीवन कवेचं हे पुस्तक. त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की जे प्रभावित करणारी लोक असतात त्यांची दुसरी क्वालिटी असते, ते आपल्या आयुष्याला नेहमी ध्येय समोर ठेवून जगत असतात. टू बिगिन विथ एंड इन माइंड हा त्यांच्या गुणवत्तेचा एक अत्यंत महत्वाचा भाग त्यामध्ये सांगितला आहे की आयुष्यभर जे काही करतील, जी काही कृती करतील, त्यामध्ये एकच गोष्ट समोर आहे की मला जगायचंय कशासाठी, माझं ध्येय काय आहे, मी कशासाठी हे सगळं करतोय. आणि मी जेव्हा समर्थांच्याकडे बघतो, प्रपंचामध्ये प्रवेश करण्याची वेळ आणि सावधान म्हणतायत आणि खऱ्या अर्थाने ते सावधान होत आहेत की अरे बाळा, आपल्याला आता इथं सावधान व्हायला पाहिजे कारण आपण आपल्या ध्येयापासून चुकतोय. लगेच भोल्यावरून आईच्या समोरून वचनपूर्तता झालेली आहे समजून तिथून ते निघून जात आहेत. अहो, समर्थांचे मनाचे श्लोक देखील तुम्ही बघा. टू बिगिन विथ एंड इन माइंड, जीवनाची सुरुवात रामासाठी, दिवसाची सुरुवात कशासाठी, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वधावा. कशासाठी, दिवसाची सुरुवात देखील रामापासून करा, रामापासून करा. सतत आपल्या ध्येयासमोर लक्ष ठेवून तुम्ही राहा. आणि ध्येय काय आहे मनुष्य जन्माचं, तुमच्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये कसला फरक केलाय भगवंताने, एकच फरक केलाय, तुमच्यामध्ये विवेक विचार दिला, प्राण्यांमध्ये तो दिलेला नाही. आणि हा विवेक विचार यासाठी भगवंताने दिला की बाळा, जन्माला आलायस त्या सरशी हरिभक्ती करून मला तू प्राप्त करून घे, आपल्या स्वरूपाचं दर्शन तू करून घे. हाच आपल्या जीवनामध्ये ध्येय भाग आम्हा मनुष्यांसाठी त्याने दिलेला आहे. कधी कधी आपल्याला विचार करण्याची ही क्षमता देखील दुधारी शस्त्र ठरते. भगवंताची प्राप्ती हे माझं ध्येय आहे, त्या निर्गुण निराकार भगवंताला मी प्राप्त करायचं आहे. आणि या भगवंताच्या प्राप्तीसाठी मग मी तीर्थक्षेत्री जाईन, मी वेगवेगळ्या प्रकारची व्रतवैकल्य करीन, मी सर्व काही करीन. आम्हाला असं वाटतं की तीर्थक्षेत्राला गेल्यामुळं, मंदिरांमध्ये गेल्यामुळं आपण खऱ्या अर्थाने परमार्थिक झालेलो आहोत, आपण भगवंताचा शोध घेत आहोत. याचा अर्थ असा कोणी घेऊ नये की आपण तीर्थक्षेत्रामध्ये जायचं नाही. याचा अर्थ असा कोणी घेऊ नये की आपण मंदिरामध्ये जायचं नाही. पूज्य मोरारी बापूंना हाच प्रश्न एकाने विचारला की आपण म्हणता की हरिव्यापक सर्वत्र समाना, जर भगवंत सगळीकडे आहे तर मंदिरात जायची काय गरज आहे, तीर्थक्षेत्रांमध्ये जायची काय गरज आहे. यावरती बापू हसून म्हणतात की तुमच्या कारमध्ये हवा असते, बरोबर, हवा तर सर्वत्रच आहे. मग कधी हवा भरताना टायरमध्ये उभे राहून हवा आत ये, हवा आत ये असं म्हणता का. तुम्हाला जिथं उच्च दाबाची हवा आहे तिथं जाऊनच हवा भरावी लागते. त्याप्रमाणे मंदिर, तीर्थक्षेत्र ही उच्च ऊर्जेची स्थानं आहेत. त्या उच्च ऊर्जेच्या स्थानांमध्ये जायचंय कशासाठी, आपली बॅटरी चार्ज करून साधनेच्या मार्गावरती, ध्येयाच्या मार्गावरती चालण्यासाठी. ध्येयाशिवाय चालणं हे किती मंदमतीचं जीवन आहे, आळशी जीवन आहे. माऊली हरिपाठामध्ये म्हणते, आळसी मंदगती कैसे कळे, कसं कळणार त्याला. खरोखर विचार केला पाहिजे की तेच जीवन, तोच संसार, तीच मुलं बाळ, तोच पैसा अडका, अगदी मुंगीपासून ते प्राणी मात्रांपर्यंत प्रत्येक जण करतोय. अरे मला काहीतरी जीवनाचं वेगळं ध्येय पाहिजे ना.
आणि हे ध्येय आहे आपल्याला भगवंताच्या प्राप्तीसाठी. त्यासाठी तीर्थक्षेत्र, मंदिरं ही सर्व ऊर्जा केंद्र आहेत, परंतु त्यामध्ये जाऊन आपल्याला त्या भगवंताचा खरा शोध घेतला पाहिजे. खरा देव कोण आहे हे शोधलं पाहिजे. खरा देव कुठे आहे, कसं शोधायचं खऱ्या देवाला, काय दिलं म्हणजे देव आपल्याला प्राप्त होईल. समर्थ दासबोधामध्ये खऱ्या देवाचा शोध घेतात. खरा देव कोण आहे, कुठं आहे मूळ परमात्मा. अर्थात हा शोध देवाधिदेवांना देखील लागला नाही की देव कुठं आहे. जेव्हा राम जन्माच्या आधी सर्व पृथ्वीवरती रावणाने धुमाकूळ घातला होता, ब्राह्मणांना वेगवेगळ्या प्रकारे संकटांमध्ये तो घालत होता. सदाचार, स्वधर्म याचं कुठंही आचरण करता येणं शक्य नव्हतं. अशा वेळेला पृथ्वी अत्यंत गलित गात्र झाली. म्हणाले, मी या समुद्रांचा भार सहन करू शकते, मी या पृथ्वीचा भार सहन करू शकते, परंतु मी या असलेल्या एका राक्षसाचा भार सहन करू शकत नाही. आणि त्यावेळेला भगवंताने तिला सांगितलं की अगं, मी देखील एक मॅनेजर आहे. ब्रह्मदेव देखील म्हणतो मी एक मॅनेजर आहे, मी तरी कुठं शोधू भगवंताला. सगळेजण म्हणतात भगवंताला कुठं शोधायचं. आणि या भगवंताचा शोध घेता घेता सगळेजण थकले, काय करावं काही कळेना. आणि त्यावेळेला महादेव तिथं उपस्थित होते आणि महादेवाने सांगितलं की ज्या भगवंताच्या प्राप्तीसाठी, त्याच्या भेटीसाठी तुम्ही धावपळ करत आहात ना, तो तुमच्या अगदी निकट आहे, तुमच्या अगदी जवळ आहे. फक्त त्याला गरज आहे अत्यंत प्रेमाने हाक मारण्याची. तुम्ही अत्यंत प्रेमाने त्याला हाक मारा, तळमळून हाक मारा, तो भगवंत तुमच्यासाठी प्रगट होईल. आणि म्हणून माऊली म्हणते की तीर्थ व्रत नेम भावे विण सिद्धी, अवघीच उपाधी करिसी जना. तीर्थव्रतांमध्ये जावं तर कोणासारखं जावं? माझ्या भरतासारखं जावं, माझ्या रामासारखं जावं. रामायणामध्ये जेव्हा राम वनवासामध्ये चाललेले आहेत तेव्हा प्रयाग क्षेत्री येतात. भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये रामाची आणि भरद्वाजांची रात्रभर चर्चा होते. रात्रभर राम भरताच्या विषयी भरद्वाज मुनींना सांगत असतो. आणि मग प्रयागामध्ये त्या पात्रामध्ये उभे राहून राम हातामध्ये जल घेतायत. भरद्वाज मुनी संकल्प करतायत, भरतखंडे भरत वर्षे. आपण ज्या पद्धतीने संकल्प सांगतो त्याप्रमाणे भरताचा रामाला हा संकल्प भरद्वाज मुनी सांगतायत. आणि भरतखंडे भरत वर्षे म्हणत असताना हातामधलं पाणी ज्या पद्धतीने रामाच्या करंगळीमधून निसटत होतं त्याप्रमाणे त्याच्या डोळ्यामधून देखील अश्रू वाहत होते. इथं शब्दविण संवाद झालेला आहे. भरद्वाज मुनींनी जाणलं की रामाला भरतखंडे भरत वर्षे या शब्दामध्ये जर कोणाची आठवण येत असेल तर ती भरताची आठवण येते. त्याचा हा संकल्प केवळ मंत्र नव्हता. तीर्थव्रत नेमी धरी रे करुणा. या तीर्थक्षेत्रांमध्ये तू जा, पण तुझ्या हृदयामधला भाव हा अत्यंत महत्वाचा आहे. आम्ही गमतीने म्हणतो बऱ्याचदा, काही लोक फोन करतात, अहो आम्ही 50 लोक गोंदवल्याला जाणार आहे हो, जपासाठी जायचा विचार आहे. अरे वा, चांगली गोष्ट आहे. बरं किती वाजता येणार? नाही आता कसं आहे, आम्ही इथून पहिले गाडी काढणार आहे, गडावरती जाणार बघा, तिथं जाऊन प्रसाद घेणार, संध्याकाळी मुक्कामाला गोंदवल्याला येणार, तिथून निघणार शिखर शिंगणापूर करून पंढरपूरला जाणार आणि रात्री अक्कलकोट करून मग दुसऱ्या दिवशी इकडे जाऊन तिकडे येणार. हे तीर्थक्षेत्रांमध्ये आम्ही जे पर्यटन करून येतो ना सज्जनो, ते आमच्या जीवनामध्ये आम्हाला काही देणार नाही. आम्हाला ही निष्काम तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन भगवंताच्या प्रेमाने ओतप्रोत झालेली जर अवस्था असेल तर तीर्थक्षेत्र आमच्यासाठी काम करू शकतं. भरताची निष्कामता तर बघा, प्रयाग क्षेत्रामध्ये सगळे साधू संत उभे आहेत, सगळे ब्राह्मण उभे आहेत, हातामध्ये संकल्प करून. त्याच पात्रामध्ये भरद्वाज मुनी म्हणतायत, भरता मागून घे, मागून घे. अरे हे तीर्थक्षेत्र असं आहे की तिथं तू जे मागशील ते पूर्णत्वाला जाईल. आणि भरत हातामध्ये जल आहे
आणि सगळ्यांकडे बघून म्हणतोय की अरे मी क्षत्रिय आहे, पण मी काय काय करू? अरे भिकाऱ्याला कुठला धर्म असणार? मी लाचार आहे, लाचार आहे. आणि त्यामुळे या लाचारी पायी मी एक मागतो, अर्थ न धर्म न काम रुची न गती चहु निर्वाण, जन्म जन्म रती राम पद यह बरदानुन आन. मला एकच गोष्ट दे, मला अर्थ नको, धर्म नको, काम नको, मोक्ष नको. मला जर काही द्यायचं असेल तर भगवंता मला केवळ आणि केवळ माझ्या रामाच्या चरणी प्रेम दे, रामाच्या चरणी प्रेम दे. याचं कारण एकच होतं की भरत हा खऱ्या अर्थाने सुजाण आहे. परमार्थामध्ये काय प्राप्त करायचं हे त्याला कळतं. ज्याप्रमाणे माऊली तीर्थक्षेत्राचं महत्त्व सांगते, त्याप्रमाणे समर्थ देखील रोखठोक तीर्थक्षेत्राचं महत्त्व आपल्यासमोर म्हणतात की तांब्याचं एक नाणं आपण घ्यावं, तीर्थक्षेत्रामध्ये टाकावं आणि म्हणावं की माझे सगळी पापं गेली, आता मला पुण्यच पुण्य मिळालं. हा व्यवहार तीर्थक्षेत्रामध्ये आपण करतो, कारण आम्हाला अर्थ पाहिजे, नाहीतर धर्म पाहिजे, नाहीतर काम पाहिजे, नाहीतर मोक्ष पाहिजे. या चारपैकी कुठल्या तरी गोष्टीसाठी आम्ही तिथं जातो. परंतु या सगळ्यामध्ये नेमकं काय साधलं पाहिजे हे भरत सांगतोय की मला जर काही द्यायचं असेल तर शुद्ध प्रेम दे, शुद्ध भाव दे. माझ्या जीवनामध्ये या शुद्ध भावानेच मी रामाची प्राप्ती करू शकेन, हे सूत्र भरताला कळालेलं आहे. ठीक आहे, रामायणातल्या गोष्टी त्रेतायुगातल्या आहेत. आपल्याला वाटेल की अरे ह्या पुराणातल्या गोष्टी आजच्या काळामध्ये महाराजांच्या जवळ जाण्यासाठी मला उपयुक्त ठरतील का? 2 उदाहरणं सांगतो बघा. ज्यांना महाराजांनी आपल्या हृदयास्थामध्ये स्थान दिलं असे 2 महाराजांचे रत्न, एक ब्रह्मानंद आणि दुसरे आनंद सागर. एकानी सर्वस्वाचा त्याग केला, एकाकडं संपूर्णपणे ज्याला कफल्लक अशी अवस्था म्हणता येईल, अशी अवस्थेमध्ये हे 2 जण त्यांच्याकडे गेलेले आहेत. डोळ्यासमोर आणा इंदोरचं ते क्षेत्र, ते राम मंदिर. आणि ज्या वेळेला छोटा गोविंद पोटामध्ये काही नाहीये, वणवण भटकतोय, महाराजांनी फक्त येऊन दृष्टांत दिला की मला येऊन भेट, मला येऊन भेट. वय वर्ष 10, विचारशक्ती कमी, अंगामध्ये शक्ती कमी, क्रयशक्ती कमी, सर्व काही नाही, कुठलंही साधन नाही, कुठल्याही प्रकारची तपश्चर्या झालेली नाही. आणि ज्या वेळेला छोटा गोविंद महाराजांच्या समोर येतोय, महाराजांनी त्याला धरून आपल्या पोटाशी घेतलं. कुठल्या भांडवलावरती घेतलं असेल, कुठली गोष्ट असेल त्याच्याकडं, एकच गोष्ट होती की त्याच्या डोळ्यामध्ये असलेला भाव श्री महाराजांनी टिपला. भावनाचा तू भुकेला रे मुरारी. किती जप करून गेला होता गोविंद, किती साधना करून गेला होता, पण जीवनामध्ये हे मुमुक्षत्व होतं. त्या भगवंताला प्राप्त करण्याची तळमळ होती आणि त्या तळमळीपोटी त्या छोट्या गोविंदला महाराजांनी आपल्या जवळ घेतलं आणि महाराजांनी त्या गोविंदला आनंद सागरापर्यंतचा हा मार्ग उघडा करून दिलेला आहे. जी गोष्ट छोट्या गोविंदची आहे तीच गोष्ट ब्रह्मानंद महाराजांची देखील आहे. छोटा गोविंदकडे ज्ञान नव्हतं, कुठल्याही प्रकारचा पैसा अडका नव्हता. या उलट ब्रह्मानंद महाराज वयाच्या 25-26व्या वर्षी षटशास्त्री, साहित्य, व्याकरणाचे पंडित, सर्व दृष्टीने संपन्न, आणि अशा संपन्नतेमध्ये ते महाराजांच्याकडे जात आहेत. आणि महाराजांच्या चरणांवरती डोकं ठेवल्यानंतर डोकं उचलायला तयार होत नाहीत. महाराज म्हणतात, बाळा काय पाहिजे तुला? का तुम्ही असे आपल्या स्वतःला एवढे गलित गात्र करत आहात? यावरती ब्रह्मानंद महाराज केवळ एकच गोष्ट म्हणतात की महाराज, माझी सर्व बुद्धिमत्ता, माझी विद्वत्ता काढून घेतली म्हणा तर मी हे माझं डोकं उचलतो. सज्जनो, यातून 2 अत्यंत महत्वाची सूत्र जणू काही आपल्याला या माऊलीच्या अभंगाचं प्रतिपादन करताना मिळतात. कारण आम्ही सर्व लोक प्रत्येक गोष्टीचा भाव करणारी मंडळी आहोत, होय की नाही? आणि त्यामुळं आम्हाला असं वाटतं की माऊली ज्या शुद्ध भावाचा आम्हाला आज इथं प्रतिपादन करतीये
त्या शुद्ध भावाचा भाव काय आहे? हा भाव केवढ्याला विकत मिळतो? हा भाव कुठे मिळतो? ज्या भावाच्या आधाराने भगवंत आपल्यावरती कृपा करतो, ज्या भावाच्या आधाराने भगवंत आपल्यावरती त्याची करुणा देतो, तो भाव कशा अर्थाने प्राप्त करता येईल, हाच आपल्या समोर प्रश्न राहतो बघा. भावनेचं हे फळ श्री महाराजांनी आनंद सागर ब्रह्मानंदांना दिला. रामायणामध्ये हेच फळ कौसल्येने देखील प्राप्त केलं. मनु आणि शत्रुपाच्या रूपाने प्रचंड तपश्चर्या केली. या तपश्चर्येमध्ये अनेक वेळा ब्रह्मा विष्णू महेश त्यांच्या जवळ जातात. काय पाहिजे, काय पाहिजे, मागा मागा मागा. अनेक वेळेला मागतायत, परंतु कुठल्याही प्रकारची मागणी या दोघांकडून येत नाही. आणि अशा वेळेला मनु आणि शत्रुपा भगवंतालाच आपला पुत्र म्हणून मागून घेतात. आणि या शुद्ध भावनेच्या पोटी करतळी आवळे तैसा हरी, त्याप्रमाणे कौसल्येच्या मांडीवरती हे छोटस निर्गुण निराकार ब्रह्म तिच्या मांडीवरती येऊन खेळू लागलेलं आहे. काय सुंदर ब्राह्माचं रूप आहे हो. त्याचे छोटे छोटे लाल चुटूक पाय, त्याचं असलेलं पीत वस्त्र, त्याची सुंदर नाभी, त्याची सुंदर हनुवटी, त्यामध्ये रामाच्या आतमध्ये असलेले 2 सुंदर सुंदर दात, त्याचे कुरळे केस, त्याचे डोळे, हे सगळं निर्गुण निराकार ब्रह्म सगुण साकार झालं, कौसल्येच्या मांडीवरती खेळलं. ते केवळ या भावनेच्या आधाराने. हा फॅन लावता येईल का थोडा? प्रचंड गरम होत आहे. भावनेचं फळ श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये देखील प्रसंग. एकदा श्रीहरीचं बोट काहीतरी काम करत असताना थोडस चिरल्यासारखं होतं, थोडस रक्त येतं. अर्थात भगवंताची ही विलक्षण लीला. आणि भगवंत या लीलेच्या आधाराने आपल्या जवळ असलेल्या सगळ्या लोकांची जणू काही परीक्षाच घेतोय बघा, की या परीक्षेमध्ये नेमकं कोण उत्तीर्ण होत आहे, कोण काय द्यायला तयार होत आहे. आणि भगवंताच्या या परीक्षेमध्ये भगवंताचं बोट चिरलेलं कळताच सगळ्या द्वारकेमध्ये, सगळ्या या असलेल्या त्याच्या स्वकीयांमध्ये एकच धावपळ सुरू होते. किती सुंदर पद लिहिलेलं आहे आपल्या प्र. अत्रेंनी. कधी कधी अत्यंत साध्या सोप्या चाली असतात, परंतु म्हणायला अत्यंत अवघड. त्यातील हे एक पद आहे बघा, की भगवंत हा कशा अर्थाने भावाने भुलतो बघा. त्या भावनेचं फळ त्याने द्रौपदीला का दिलं, कशा पद्धतीने दिलं, याचं अतिशय सुंदर शब्दांमध्ये वर्णन अत्रेंनी केलेलं आहे. अप्रतिम पद. तबला वाजवू शकला तर वाजव, अन्यथा नाही वाजवलास तरी चालेल. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून. बोट श्रीहरीचे कापले गबाय, बांधायाला चिंधी लवकर देई. सुभद्रा बोलली, सुभद्रा बोलली, शालूनी पैठणी. फाडू नका देऊ तुंधी तुम्हासी मी, फाडू नका देऊ चिंधी तुम्हासी मी.
पाठची बहीण झाली वैरीण, पाठची बहीण झाली वैरीण, हरदनी शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, भरजरी ग पितांबर दिला फाडून, दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण, परी मला त्याने मानिली बहीण, काळजाची चिंधी काढून देईन, काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, वसने देऊन प्रभू राखी माझी लाज, वसने देऊन प्रभू राखी माझी लाज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज, त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून, त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण, जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण, रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम, रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खुण, पटली पाहिजे अंतरीची खुण, धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, धन्य तो भाऊ धन्य ती बहीण, प्रीती जी करीती जगीला भाविण, प्रीती जी करीती जगीला भाविण, चिंधी पाहून हरी झाला प्रसन्न, चिंधी पाहून हरी झाला प्रसन्न, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. अत्यंत सुंदर भावाचा अर्थ सांगणारा हा अभंग. आता उत्सव म्हटल्या की आपल्याकडे माता भगिनींची साड्यांची यादी चालू होते, होय की नाही?
आज हा वार, उद्या तो वार, परवा तो वार, तू कुठली नेसणार, मी कुठली नेसणार, सगळ्या प्रकारच्या चर्चा होतात. श्रीकृष्णाच्या हाताला चिंधीची गरज आहे, रक्त वाहत आहे. आणि ही चिंधी कोण देणार, कोण देणार? सुभद्रेला विचारलं. सुभद्रा म्हणते, अहो कुठून देऊ, एवढ्या भरजरी पैठण्या आहेत, माझ्याकडे चिंधीला जागाच नाही बघा. आणि अशी चिंधी कुठं सापडायची? नारद म्हणाले, अरे सुभद्रा, धाकटी बहीण, रक्ताचं नातं श्रीकृष्णाला देत नाही, काय करायचं? द्रौपदीच्याकडे गेले आणि द्रौपदीला म्हणाले, अगं ऐकतेस का, श्रीहरीच्या बोटातून रक्त येत आहे. काय? श्रीहरीच्या बोटातून रक्त? काय काय करू मी, काय पाहिजे आपल्याला? अगं अगं एक चिंधी पाहिजे ग. चिंधीसाठी एवढ्या लांब आला आपण? ठीक आहे, असं म्हणून आपल्या भरजरी शालूचा तर दिशेने एक तुकडा पाडून ती चिंधी नारदाच्या हातामध्ये देतीये. नारद म्हणतात, अगं तुला आपल्या साडीच्या बद्दल काही वाटलं नाही? एवढी भरजरी पैठणी, एवढं सुंदर तुझं वस्त्र तू पटदिशीने फाडून दिलंस. द्रौपदी म्हणतीये, अहो एवढे अनंत उपकार आहेत श्रीहरीचे की काळजाची जरी चिंधी फाडून देण्याची वेळ आली तरी देखील त्याचे ऋण संपणार नाहीत माझ्यावरचे. एवढे त्यांनी माझ्यावरती ऋण केलेले आहेत. तनु मन धन हे पायी अर्पुनी, कुरवंडीन काया, नुपेक्षा वे गुरुराया. आमचा हा श्रीहरी आमच्यावरती एवढे अनंत उपकार करतोच ना. आणि या अनंत उपकारांचा हा श्रीहरी, आणि या श्रीहरीची ही छोटीशी परीक्षा. महाराज म्हणायचे, खरा पंत कोण? जो सर्वस्व देईल त्याही पेक्षा जो स्व देईल तो खरा पंत आहे महाराजांचा. एक छोटीशी चिंधीची परीक्षा. आणि जीवनामध्ये अशी चिंधी आम्हाला देखील हा श्रीहरी वारंवार मागत असतो बरं का. आणि आम्ही बऱ्याचदा या चिंधी चोरी या शब्दामध्ये अडकतो बघा. या द्रौपदीने सांगितलं की अरे माझ्या काळजाची जरी चिंधी करून दिली तरी या श्रीहरीचे मी ऋण फेडू शकणार नाही. ज्याने अनेक वस्त्र पुरवून माझी लाज राखली तो माझा श्रीहरी, अरे हे गे. आणि असं म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की हे प्रेमाचं लक्षण काही वेगळंच आहे बाबा. तुम्ही किती मोठा दिमागदार उत्सव करताय, किती मोठं अन्न धान्य पक्वान्न करताय, यापेक्षा महाराज खऱ्या अर्थाने या उत्सवामध्ये बघतायत की कोणीतरी भावाचा भुकेला आहे का, जो माझा तृप्त करू शकेल, जो मला देऊ शकेल. आज एकादशी आहे. आपली विठोबा माऊली पंढरपूरला विटेवरती करकटावरती ठेवून आहे. मला असं वाटतं की करकटावरती ठेवून यासाठी उभा आहे की येणारा प्रत्येक जण त्याच्याकडून काहीतरी प्राप्त करायला आलाय. त्याला द्यायला येणारा नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम यांचीच मुळी संख्या फार कमी असल्यामुळं आता ज्याच्याकडून घ्यायचं तो येऊस तर करकटावरती ठेवून उभं राहिलेलं बरं. हे जणू काही या माऊलीचं स्वरूप आहे. आणि भगवंत तुमच्या पैशाचं दान बघत नाही. मी ऐकतो अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्रांमध्ये सोन्याचे कलश चढवले जातात, सोन्याचे गालीचे चढवले जातात. खरंच भगवंताला या सगळ्याची गरज आहे का? ठीक आहे, तुमची इच्छा आहे, तुम्ही द्या. परंतु यामध्ये खऱ्या अर्थाने 24 कॅरेटचं जर काही पाहिजे असेल तर भगवंताला परमशुद्ध भाव, परमशुद्ध भाव पाहिजे. आणि या परमशुद्ध भावाचा भोगता आहे भगवंत. आणि ही आमची सगळी धडपड जी चालली आहे ना सज्जनो, ही सगळी धडपड चालली आहे ती आपल्या आतमध्ये शुद्ध करण्यासाठी, मला स्वतःचा भाव शुद्ध करण्यासाठी. जेणेकरून ती नामदेवाची खीर नव्हती, तो नामदेवाचा शुद्ध भाव होता जो भगवंताने ग्रहण केला होता. त्या शुद्ध भावाचा खरा माझा महाराज, माझा श्रीहरी खऱ्या अर्थाने भुकेलेला आहे. बरं, त्या शुद्ध भावाचा आम्हाला अनुभव नाही असंही नाही बरं. रामकृष्ण परमहंस म्हणायचे की आपल्या संसारासाठी तुम्ही घागरभर रडता, माझ्या काली मातेसाठी एकदा तरी प्रेमाचा अश्रू तुमच्या डोळ्यातून वाहिलेला आहे का? एकदा तरी. आणि या प्रेमाच्या अश्रूचं
खऱ्या अर्थाने ज्या दिवशी आपण प्रसाद भगवंताला चढवू शकू तो दिवस खऱ्या अर्थाने सुदीन आहे आपल्या जीवनातला. कारण की त्या दिवशी गुरुकृपा आपल्यावरती होते आणि या गुरुकृपेच्या आधाराने या भगवंताची प्राप्ती आम्हाला गुरु करून देतो. त्यामुळे तुम्ही जर म्हणाल की महाराज रामाचं दर्शन कधी होईल, रामाचं दर्शन कधी होईल, तर गालिबचा तो शेर आपल्या मनामध्ये लक्षात ठेवा कि एक गलती हम हर दिन करते रहे, एक गलती हम हर दिन करते रहे, धूल चेहरे पर थी और हम आईना साफ करते रहे, हम आईना साफ करते रहे. आम्ही आरशावरती स्वतःच्या चेहऱ्यावरची धूळ झटकण्याच्या ऐवजी आरशाला साफ करण्याचा प्रयत्न करतोय. महाराजांना म्हणतो की महाराज कृपा करा, महाराज कृपा करा, महाराज आयुष्यामध्ये आम्हाला रामाचं दर्शन घडवून द्या. महाराज म्हणतात आपल्या प्रवचनांमध्ये की सद्गुरूला तुम्ही कृपा करा असं म्हणणं म्हणजे सद्गुरूला आपण समदर्शी समजत नाही की मी काही जणांवरतीच कृपा केली आणि काही जणांवरती कृपा केली नाही असं तुम्हाला वाटतं. सद्गुरूची कृपा ही पावसासारखी आहे, नित्य पडतीये, कुठलाही विचार न करता पडतीये, सर्वांवरती पडतीये, तुम्हा प्रत्येकावरती पडतीये. तीच ब्रह्मानंदांवरती पडली, तीच आनंद सागरांवरती पडली, तीच निवृत्तीने माऊलींवरती पाडली, तीच कृपा तुमच्या आमच्या प्रत्येकावरती पडतीये. पण अशी कृपा बरसत असूनही या अहंकाराचे रेनकोट आम्ही असे काही घट्ट चढवलेले आहेत आमच्या अंगावरती की या पहिल्या पावसाचा भिजण्याचा आनंद देखील आम्ही घेऊ शकत नाहीये. बघा, तुम्हाला मी व्यासपीठावरून श्री महाराजांच्या साक्षीने सांगतो की शुद्ध भावाशिवाय आपण करत असलेला जर परमार्थ, आपण जर स्वतःचं आत्मावलोकन करत नसाल की माझ्या अंतरंगामध्ये मी खऱ्या अर्थाने शुद्ध होण्याचा प्रयत्न करतोय का, तर मी तुम्हाला सांगतो की हे परमार्थामध्ये आपण स्वतःलाच फसवतोय. हे ढोंग आहे, हा भ्रम आहे आपला की आम्ही पारमार्थिक आहोत. गरज आहे स्वतः डिसेक्शन करण्याचं. महाराज त्यामुळे म्हणायचं की परमार्थ हा एकट्याशी खेळायचा खेळ आहे. माझा आतमध्ये मला उतरून बघितलं पाहिजे की मी खरंच चित्तशुद्धीच्या दिशेने काही प्रयत्न करतोय का. आणि या चित्तशुद्धीच्या मध्ये जे हे भाव या भगवंताला खऱ्या अर्थाने माझ्याकडे खेचून घेतो, तो भाव माझा नेमका कुठं अडलाय, कुठं असतो हा भाव. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भाव आहे, पाषाणात देखील भाव आहे. आणि त्यामुळे जेव्हा महाराज त्या भावनेने हाक मारायचे त्यावेळेला त्या भावनेच्या पोटी श्री महाराजांच्या समोर त्यांचा राम नाचू लागायचा. मी मगाशी तुम्हाला प्रश्न केला की या भावाचा भाव काय. जर असा प्रश्न तुम्हाला पडत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की या भावनेसाठी प्रचंड तपश्चर्या हवी, प्रचंड तप हवं, ठीक आहे, या जन्मोजन्मीच्या गोष्टी आहेत, या सगळ्या आवश्यक आहेत, परंतु माऊली आपल्याला अत्यंत महत्वाचं सूत्र देते. पारियाचा रवा घेता भूमी वरी, यत्न परोपरी साधन तैसे. पारियाचा रवा, पारा असतो ना आपला, पाऱ्याचा थेंब जमिनीवरती टाकलाय, त्याला उचलायचा प्रयत्न करा. त्याला जेवढ्या वेळेला उचलायला जाल तेवढ्या वेळेला तो तुटायला लागतो, जेवढ्या वेळेला त्याला उचलायला जाल तेवढ्या वेळा तो तुटू लागतो. त्याप्रमाणे आपण शुद्ध भावाशिवाय कितीही जरी साधन करण्याचा प्रयत्न केला तरी भगवंत आपल्या हातात लागत नाही. आणि दुसरं वाक्य म्हणजे साधन केल्याशिवाय भाव देखील शुद्ध होत नाही. या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्या स्वतःचं आत्मावलोकन करणं अत्यंत गरजेचं आहे. कुठं गेला माझ्यातला भाव, जो माझ्या मुलाबाळांसाठी माझ्या अंतःकरणात आहे, माझ्या प्रपंचासाठी माझ्या अंतःकरणात आहे, तो भाव मला भगवंताकडे वळवणं, माझ्या सद्गुरूकडे वळवणं म्हणजे खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये मी पावलं टाकणं आहे पुढं. या भावनेसाठी माऊलीने ज्या पद्धतीने आपल्याला त्याचं महत्व सांगितलं, समर्थांनी तेच महत्व वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे की आता हे जे मी शब्द बोलतोय,
या शब्दांच्या आधाराने जरी मी बोलत असलो तरी ह्याच्या मागे एक सुंदर स्फूर्तीरूप धारा आपल्या आतमध्ये वाहत असते. हे वैखरी शब्द निर्माण करते. या वैखरीने काय बोलावं याचा विचार मध्यमेमध्ये त्याला आकार देत असतो. हा मध्यमेमध्ये शब्दांना येणारा आकार, त्याच्या मागे असलेला विचार हा पश्चंती आपल्याला देत असते. आणि या पश्चंतीच्या तळाशी तर बेंबीच्या जवळ, नाभीजवळ परावाणी अखंड स्फुरण करत असते, अखंड स्फुरण करत असते. ती स्फूर्ती देते आपल्याला. आणि संतांच्या मध्ये काय होतं की परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी या रस्त्यामध्ये, या हमरस्त्यामध्ये कुठेही ट्रॅफिक नसतो बघा. कुठेही त्याच्यामध्ये क्रॉस नसतं. सगळं काही जसंच्या तसं नितळ शुद्ध, जे अंतरंगामध्ये आहे ते जसंच्या तसं भगवंतापर्यंत अत्यंत शुद्ध रूपामध्ये प्रगट होत असतं. आणि आमच्या जीवनामध्ये नेमकं काय होतं की आमच्या अंतरंगामधून देखील स्फूर्ती येते, परंतु लगेच बुद्धी तर्क करते की हे बोलावं का, याच्या समोरच बोलावं का, याला बोललं तर काय वाटेल, त्याला बोललं तर काय वाटेल. हे बुद्धीचे तर्क आमच्या अंतरंगामध्ये सुरू होतात. आणि त्यामुळं ही स्फुरण रूपाने येणारी वाणी, यामध्ये असलेले तर्क, यामध्ये असलेले आमच्या मनातले अहंकार, आमच्या मनातल्या वासना, त्यामुळे तो शुद्ध भाव भगवंतापर्यंत काही केल्या पोहोचू शकत नाही. भाव आहे परंतु त्यामध्ये अडथळे आहेत. मग आता साधं गणित आहे की जर रोग कळालेला आहे, भावनेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, भावनेशिवाय गुरुकृपा नाही, भावनेशिवाय माझ्या जीवनामध्ये परमार्थाचं परमध्येय नाही, तर ही भावना मला शुद्ध केली पाहिजे. आणि या भावनेच्या शुद्धतेमध्ये येणारे अडथळे दूर करणं, यामध्ये सर्व काही आत्मावलोकन सामावलेलं आहे. मला आतमध्ये उतरून बघितलं पाहिजे. माझ्या या मीपणामध्ये 3 अडथळे मला माझ्या आत्मचिंतनातून, जेव्हा मी माझा स्वतःचा विचार करतो की माझा भाव का शुद्ध होत नाही, माझ्या अंतरंगामध्ये मी नेमका कुठं अडलेलो आहे, तर यामध्ये मला भावनेच्या आड येणारे 3 प्रमुख अडथळे दिसतात. जर तुमचे अडथळे आणि माझे अडथळे सारखे असतील तर आपण सगळेच जण एकाच मार्गामध्ये आहोत. पण विचार करा की माझ्या अंतरंगातला हा शुद्ध भाव नेमका कुठं अडकलेला आहे. पहिला अडथळा येतो, सगळ्यात मोठा अडथळा आहे शुद्ध भाव आणि अहंकार याचं व्यस्त प्रमाण आहे. व्यस्त प्रमाण. जीवनामध्ये जेवढा तुमचा अहंकार आहे तितक्या कमी प्रमाणामध्ये तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भगवंताविषयी अतिशुद्ध भाव ठेवू शकता. बघा, आपण आपल्या अहंकारामुळं भगवंताच्या या शुद्ध भावनेमध्ये भजन गाऊ शकत नाही, आपण त्याच्यासमोर नाचू शकत नाही. आपण बघतो अनेक वेळेला अहंकारी व्यक्ती देखील बुद्धीचे तर्क करत उभे राहील, परंतु ती गाऊ शकणार नाही, भजन करू शकणार नाही. पग घुंगरू बांधे मीरा नाची थी, अशा पद्धतीने निरहंकारी होऊन आपला शुद्ध भावाचं प्रगटीकरण करू शकणार नाही. ते शांताश्रम स्वामी होते ना, त्यांची गोष्ट पूज्य बाबा सांगायचे की शांताश्रम स्वामी आणि महाराजांचं खूप जवळचं नातं, दोघंही तेवढेच अधिकारी होते. त्या शांताश्रम स्वामींची समाधी आहे बरं का आपल्या कराडच्या राम मंदिरामध्ये. कराडच्या राम मंदिराच्या शेजारी उजव्या हाताला शांताश्रम स्वामींची समाधी आहे, ज्यांच्याबरोबर महाराज अनेक वेळेला उत्तर भारतामध्ये गेले होते. त्या शांताश्रम स्वामींचा अधिकार असा होता की ते थोड्या वेळ भजन करायचे. 1-2 भजनं झाली की रामाची मूर्ती डोलू लागायची. आणि डोलू लागली की लगेच ते म्हणायचे की आता बस झालं, स्वारीपर्यंत भजन पोहोचलं. आणि अहंकाराने युक्त होऊन, मीपणाने युक्त होऊन, मी साधन करतो या भावनेने 13 कोटी जरी जप केला तरी मी व्यासपीठावरून सांगतो की भगवंत काय तुमच्या घरातल्या व्यक्तीचं देखील हृदय हलवू शकणार नाही. आपल्या अंतःकरणामध्ये अहंकार ठेवून तुम्ही जे काही कराल ते तुमच्या जीवनामध्ये शुद्ध भावाचं प्रगटीकरण करू शकणार नाही.
कधी आपण विचार केलाय का की श्री महाराज कफनी घालून यायचे रामासमोर, भजनाला उभे राहायचे आणि भजन करता करता रामाच्या हातातला बाण उडून महाराजांच्या समोर तो फेकायचा, आनंद व्यक्त करायचा, महाराजांच्या दुःखामध्ये रडायचा. महाराज नैमिषला निघाले की त्याच्या डोळ्यामधून अश्रुपात व्हायचा. अरे पाषाणामध्ये देखील जो भाव जागृत करू शकतो, यामागे नेमकं काय तत्व आहे? महाराजांची गोष्ट वेगळी. मी म्हणतो पूज्य भाऊसाहेब, कालच निलाखे काका किती सुंदर चरित्र सांगत होते तात्यासाहेबांचं, भाऊसाहेबांचं. पूज्य भाऊसाहेबांची काय होती पूजा, काय होता जप, काय होतं साधन. भाऊसाहेबांना एकदा विचारलं की भाऊसाहेब आपण काय साधन करता? भाऊसाहेब म्हणायचे, अहो काय साधन करणार या वयात? काठी टेकत टेकत जायचं, ओसरीवरून स्वारीला डोळे भरून पाहायचं आणि ते आपले रूप ते हृदयामध्ये साठवून घ्यायचं आणि पुन्हा आपल्या जागेवरती येऊन बसायचं, हेच साधन म्हणे आमचं. महाराज गेल्यानंतर भाऊसाहेबांची खरी परीक्षा होती. 13 वर्ष गोंदवल्याची सीमारेषा ओलांडायची नाही. काय कठीण दिवस असतील, ज्यांच्यासाठी म्हणून एवढं सगळं प्रपंच घेऊन गोंदवल्यासारख्या छोट्या गावात आले. महाराजांची तसबीर, सकाळी 10 वाजता स्नान वगैरे झाल्यानंतर यायचे. काही फार आपल्यासारखी षोडोपचार पूजा नसायची. एका ताटामध्ये थोडंसं जल, एक तुळशी पत्र, थोडंसं हळदी कुंकू आणि महाराजांसाठी काहीतरी थोडंसं नैवेद्य घेऊन ते ताट घेऊन महाराजांच्या तसबिरी समोर यायचं. पाणी मारायचं तसबिरीवरती रुमालाने, ते पुसत असताना महाराज 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 करायचं. आणि एवढी पूजा झाली की महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू, कारण भाऊसाहेबांच्या डोळ्यांमधून अश्रू वाहत असायचे. एक गालिबचा सुंदर शेर आहे. एक दिन आंसुओं ने हमें पूछा, रोज रोज हमें क्यों बुलाते हो? एक दिन आंसुओं ने हमें पूछा, रोज रोज हमें क्यों बुलाते हो? हमने आंसुओं से कहा, हम याद तो उन्हें करते हैं, उनकी याद पर आप आ जाते हो, उनकी याद पर आप आ जाते हो. स्मरण त्याचं आहे, प्रगटीकरण अश्रूंचं आहे. अहंकार मनुष्याला रडू देखील देत नाही बघा. अहंकार मनुष्याला गाऊ देखील देत नाही. अहंकार मनुष्याला नाचू देखील देत नाही. मग आपण म्हणाल की आम्ही केवळ चांगले गात असलो, आम्ही चांगले केवळ नाचत असलो म्हणजे आमच्या भावाचं प्रगटीकरण आहे का? कॉपी पेस्ट नावाचं एक विंडोजनी बनवलेलं ऍप्लिकेशन आत्ता आहे. परमार्थामध्ये हे खूप काळापासून चालू आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, महादेवानी भिक्षा मागितली म्हणून मी देखील भिक्षा जर समोर केली तर मी महादेव होऊ शकत नाही. तुकाराम महाराजांनी जर अभंग लिहिले असतील तर त्यासाठी त्यांनी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन BA ऑनर्स सर्टिफिकेट आणलं नाही. आतमध्ये भाव शुद्ध झाला आणि भावाचं प्रगटीकरण या 4040 अभंगांमधून झालेलं आहे. 4040 अभंग. हे शब्द स्वाभाविकपणे आलेले आहेत. इथं बुद्धीचे तर्क नाही. आणि म्हणून माऊली म्हणते, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. सगळं काही होऊ शकतं, परंतु गरज आहे अंतरंगामध्ये शुद्ध भाव प्रगटीकरणाची. भाऊसाहेब पूजा झाल्यानंतर पुन्हा घरी जायचंय. तुम्ही विचार करा, समाधी मंदिर, भाऊसाहेब राहायचे राम मंदिराजवळ, वय वर्ष 80च्या पुढं. आपल्याला जरी दिवसातून 4 वेळा राम मंदिर ते समाधी या चक्रा मारायला सांगितलं तरी जमणार नाही. 12 वाजता भाऊसाहेबांच्या पत्नी जे काही दररोज नैवेद्यासाठी ताट असायचं ते बनवून द्यायच्या. त्यावेळेला समाधी मंदिर एवढं काही भव्य दिव्य नव्हतं. एक फक्त दगडांनी बांधलेलं आपलं मंदिर, बाकी सगळं उघडं रान होतं. आणि त्या समाधीच्या समोर भाऊसाहेब ताट ठेवायचे, महाराजांना नैवेद्य दाखवायचे आणि ओसरीवरती येऊन ओक्सा बोक्षी रडू लागायचे, महाराज जेवण करा, महाराज जेवण करा, महाराज नैवेद्य घ्या महाराज. भाऊसाहेब काही पुजारी नव्हते की ताट समोर ठेवलं आणि कुलूप लावून निघून गेले. हो महाराज तुम्ही जेवा, महाराज तुम्ही जेवा.
शुद्ध भावासाठी खूप साधना पाहिजे असं काही नाही. शुद्ध भाव हा केवळ निरहंकारी व्यक्तीच्याच अंतःकरणामध्ये येऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला सांगू का, माझे विचार हे कदाचित थोडे आउट ऑफ बॉक्स असतात, लोकांच्या विचार कक्षेच्या पलीकडचे असतात, परंतु माझा नाईलाज आहे. आपल्या जपाची मोजदाद केवळ संख्येवरून करू नका. दररोज स्वतःमध्ये विचारा, डोकून बघा, आपल्या अहंकाराला आपण किती ठेचून काढलेला आहे त्यावरती आपल्या जपाची संख्या ठरवा. बघा किती जप आपला झालाय. तुम्ही नवविधा भक्तीचा अभ्यास करा, बघा काय केले समर्थांनी. प्रत्येक भक्तीमध्ये आपल्या अहंकारालाच ठेचून काढलंय. वंदन भक्ती घ्या, साष्टांग दंडवत, पादसेवन भक्ती घ्या, अत्यंत हीनातली हीन सेवा मला दे. आत्मनिवेदन घ्या, मी कोणी नाही, तूच सर्व आहेस. सगळ्या भक्ती आहेत केवळ आणि केवळ आपल्या अहंकाराला ठेचून काढण्यासाठीच्या. आणि याचं सर्टिफिकेट रामाने दिलेलं आहे सुंदरकांड मध्ये. रामाला विचारलं की रामा, तुझ्यापर्यंत कोण येऊ शकतं रे? अरे तुझ्यासाठी येण्यासाठी महाराज देखील रामपाठामध्ये म्हणतात ना की तुझ्या प्राप्तीसाठी किती लोक किती पद्धतीच्या खटपटी करतायत. कोणी गिरीकंदरी गुहेमध्ये जाऊन जप करते, तपस्या करते, तरी देखील त्यांना तुझी प्राप्ती होत नाही. आणि माझ्यासारख्या पामरावरती तू कृपा केलीस रामा. अरे असं काय? आणि यावरती रामाने एकच गोष्ट सांगितली, निर्मल मन जन सो मोही भावा, मोही कपट छल छिद्र न भावा. मला कोण प्राप्त करू शकतं? निर्मळ मन. एक निर्मळ मन हे एकमेव मला प्राप्त करू शकतं, ज्याच्या अंतरंगामध्ये कपट आहे, ज्याच्यामध्ये मी सोडून माझ्यापासून काहीतरी प्राप्त करण्याची इच्छा आहे. तू वाटेल तेवढ्या कसरती कर, तुला माझी प्राप्ती होऊ शकणार नाही. माझी प्राप्ती करण्याचं एकच भांडवल आहे, शुद्ध भाव. आणि या शुद्ध भावाच्या आधारानेच तो मनुष्य माझ्यापर्यंत येऊ शकतो. आणि हे कोणासाठी म्हटलेलं आहे? बिभीषणासाठी म्हटलेलं आहे. बिभीषण रावणाचा भाऊ, सीता रावणाच्या ताब्यामध्ये, युद्ध तोंडावरती आलेलं. अशा वेळेला रावणाचा भाऊ बिभीषण रामाच्या जवळ येतोय. सुग्रीवाला विचारण्यात येतं काय करावं? सुग्रीव म्हणतो बांधून ठेवा त्याला. भेद लेन पठवा दस सीसा, त्याला बांधून ठेवा. कामरूप के ही कारण आया. हे वेगवेगळ्या पद्धतीने कामरूप घेऊन आलेले आहेत, यांना बांधून ठेवा. राम म्हणतो सखा कही तुम नीकी उपाई, मम पण शरणागत भयहारी. अरे शरणागताचं भय हरण करणं हे माझं प्रण आहे रे. आणि म्हणून घेऊन या म्हणे बिभीषणाला. बिभीषण असा समोरून चालत येतोय आणि चालत येताना रामाकडे तो बघतोय. आणि राम एका क्षणामध्ये बिभीषणाचं हृदय जाणतो. पहिल्या ओळीमध्येच बिभीषणाचं हृदय जाणतो. बिभीषण रामाजवळ येऊन म्हणतो, रामा नाथ दसानन करमय भ्राता, निसिचर बंस जन्म सुरत राता, सहज पाप प्रिय तामस देहा, जथा उलुकही तम पर नेहा. मी विचार करतो कधी कधी बिभीषणाच्या पात्रामध्ये स्वतःला घालून. मी गेलोय बिभीषण म्हणून, राम बसलेले आहेत रामेश्वरला, सगळी सेना आहे, एवढं मोठं राज्य आहे, आणि तिथं मी बिभीषण भयभीत होऊन गेलेलो आहे. मी काय सांगीन रामाला जाऊन? रामाने मला बोलवलंय. मी रामाला सांगीन, रामा काही काळजी करू नको, रावणाची सगळी व्यूहरचना मला माहिती आहे, कुठून लंकेमध्ये शिरायचं ही सगळी माझ्याकडे नीती आहे. मी तुला सांगतो, तू निश्चित युद्धामध्ये जिंकशील. मी तुझ्याकडे आलेलो आहे. ही माझी तर्कबुद्धी आहे, ही माझी बुद्धी आहे. आणि माऊली तेच म्हणते, बुद्धीचे वैभव. अरे बुद्धीचं वैभव काय असलं पाहिजे? आज आम्ही CA होतो, डॉक्टर होतो, इंजिनियर होतो, आम्ही आमचे बुद्धीची वैभव या रूपाने सर्टिफिकेट टांगून ठेवतो भिंतीवर. पण माऊली म्हणती ते बुद्धीचं वैभव खरं नाही. बुद्धीचं वैभव तर ते की ज्याच्यामुळं भगवंताला शरण जाण्याचा निश्चय तू करू शकशील, ते खरं बुद्धीचं वैभव आहे. कुठली शाळा शिकवते?
का आज एक इंजिनियर मनुष्य एवढं पोटतिडकीने तुम्हाला हे सांगतोय? कारण हे केवळ आणि केवळ जर घडू शकत असेल तर या ब्रह्मचैतन्यांच्या चरणी ही विद्यापीठ आहे, जे तुम्हाला बुद्धीचं वैभव काय आहे ते समजून सांगेल. तो निश्चय या उत्सवामध्ये झाला पाहिजे की मी का करतोय हे सगळं. पण बिभीषणाचं बुद्धीचं वैभव हे होतं की बिभीषणाने असं काहीही रामाला सांगितलं नाही. त्याने सरळ जाऊन शरणागती घेतली आणि शरणागती घेऊन तो हेच म्हणाला की रामा, मी रावणाचा भाऊ आहे बरं. माझा जन्म राक्षस कुळामध्ये झालेला आहे आणि मी अत्यंत पापी आहे. मला पाप असं प्रिय आहे जसं घुबडाला रात्र प्रिय असते. काय शरणागती आहे बघा. त्यामुळं अहंकार घालवण्यासाठी नामस्मरण हे औषध आहे. नित्य नाम घ्या, त्या नामाच्या आधारानेच अहंकार जाईल. परंतु गंमत अशी आहे की हे माया नावाचं शस्त्र असं आहे की ते कधी कधी आम्हाला नामाचाच अहंकार देतं बघा. माझा जप एवढा, माझं साधन एवढं. आणि मग बऱ्याचदा महाराज म्हणतात की जेव्हा साधनेचाच अहंकार होतो त्यावेळेला तो रक्ताचा कर्करोग आहे, त्याला दुसरा कुठलाही उपाय राहू शकत नाही. आणि त्यामुळे इथं आम्हाला जर अहंकार घालवायचा असेल तर आत्मावलोकन केलं पाहिजे. आणि त्यासाठी महाराजांनी खूप मोठी सोय दिलेली आहे. महाराज म्हणतात, तुम्ही जसे आहात तसं मी तुम्हाला स्वीकारलेलं आहे. गरज आहे तुम्ही जसे आहात तसं मला शरण येण्याची आहे. आमचा निळकंठ दादा नेहमी फार छान पद म्हणतो की मी आहे बाबा तुझा आगळा वेगळा भक्त, आहे असा येडा, पण मला तुझ्या पायापासून दूर करू नकोस. मला तुझ्या चरणांशी ठेव. आहे मी अहंकारी, आहे मी विषयी, अनंत विकार आहेत माझ्यामध्ये. मी निस्साधन आहे, माझा जप नाही, माझा तप नाही, माझं काहीच नाही. पण तुझ्या जवळ आलोय ना माऊली, तुझा लेकरू आहे ना. आपल्या अहंकाराला क्षणामध्ये माऊली पदरामध्ये घेते. ही रामदासी भिक्षा म्हणजे तांदूळ नाही, ती झोळी उघडली जाते आपल्या अहंकाराची भिक्षा टाकण्यासाठी. कधीतरी टाका आपल्या स्वतःचा अहंकार त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे सगळ्यात मोठा भावार्थाचा अडथळा आहे तो म्हणजे माझा अहंकार. दुसरा भावार्थाचा अडथळा आहे तो म्हणजे आपल्या जीवनामध्ये आम्हाला जे वेगवेगळे आधार आहेत ना, ते आधार आम्हाला भगवंताला शरणागत करू देत नाहीत. ते आधार आम्हाला भगवंतापर्यंत पोहोचू देत नाहीत. आमच्या भावनेमध्ये ज्याप्रमाणे द्रौपदीने हाक मारली भगवंताला, ती हाक आम्ही मारू शकत नाही. कालच निलाके काकांनी किती छान सांगितलं की त्या बाईला जेव्हा विमानातून पडली खाली, तेव्हा नंतर एकाने विचारलं की कशी हाक मारली महाराजांना, तर ते म्हणाले त्यासाठी विमानातून पुन्हा एकदा पडलं पाहिजे, त्याशिवाय तशी हाक नाही मारता येणार. द्रौपदीने देखील श्रीकृष्णाला विचारलं की एवढा वेळ का लावला बाबा? जेव्हा दुर्योधन, दुःशासन माझ्यावरती एवढ्या प्रकाराने निंदा करत होते त्यावेळेला तू कुठं होतास? श्रीकृष्ण म्हणाला मी त्यावेळेलाही तिथंच होतो. मग का नाही आलास? अगं म्हणे तुझे आधार सुटले नव्हते ना. तुला असं वाटत होतं की भीष्माचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, धृतराष्ट्र आहेत, एवढे सगळे आहेत, माझे पतिदेव आहेत, मला कोणी हात लावू शकणार नाही. परंतु आमच्या जीवनामध्ये हे आधार किती फसवे असतात याचं उदाहरण आम्हाला देखील वारंवार येतच ना. कोण येतं कठीण समयामध्ये कामाला? कोण येतं कठीण प्रसंगामध्ये आमच्या उपयोगाला? आम्हाला असं वाटतं की माझ्याकडे एवढी हजारो लोक आहेत, पण जर त्यावेळेला आमच्यासाठी खरंच कोणी धावून येत असेल, जो आमच्या खरं तर या निष्काम भक्तीचा खरा भोगता आहे, हे सगळे आधार फसवे निघतात. सगळे आधार फसवे निघतात. एकच आधार उपयोगाला येतो आणि तो म्हणजे या श्रीहरीचा, या भगवंताचा, सद्गुरूचा. तनु धनु भवन हृदय परिवारा, जननी जनक भवन, जननी जनक बंधु सुत दारा, तनु धनु भवन सुहृद परिवारा, सबके ममता ताग बटोरी, मम पद पद ही बांधी बरी डोरी. सुंदरकांड.
रामाने सगळे आपल्या निजभक्तांचे गुणधर्म सांगितले तिथं, की जो सगळे आधार सोडून माझ्याकडे येतो, जो मनाने खऱ्या अर्थाने माझ्यावरतीच अवलंबून आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये हा उत्कट भाव स्वाभाविकपणे येतो बघा. जननी जनक बंधू सुत दारा, आई वडील मुलगा भाऊ आपली पत्नी, तनु धनु भवन सुहृद परिवारा, पैसा अडका घरदार सगळं काही, या सगळ्यामध्ये माझी ममता विखुरलेली आहे बघा. या सगळ्यामध्ये माझी ममता विखुरलेली आहे. मध्यंतरी आमच्या एका इंडस्ट्री मधला मनुष्य अचानक गेला 40व्या वर्षी. खूप श्रीमंत मनुष्य. मी त्याच्या घरामध्ये त्यांचं सांत्वन करण्यासाठी गेलो तेव्हा त्याचा मुलगा मला म्हणाला की डॉक्टर म्हणाले की तुमच्या बँकेमध्ये कोट्यावधी रुपये जरी आहेत आणि त्याद्वारे तुम्ही अमेरिकेतले सगळ्यात निष्णात डॉक्टर सगळे जरी तिथं आणून ठेवले असते तरी तुमच्या वडिलांना वाचवणं शक्य नव्हतं. एवढा मोठा हार्ट अटॅक त्यांना तिथं आला. मग मला सांगा, आम्ही कुठल्या एवढींवर आधारित आहोत आमचं जीवन ठेवून? कुठल्या बँक बॅलन्सवर आम्ही आहोत अवलंबून? कुठल्या लोकांच्या भरोशावरती आम्ही आहोत अवलंबून? आणि या सगळ्यांमध्ये आमचा जो भाव विखुरला गेलेला आहे, यामधून येणाऱ्या अपेक्षा भंगाचं दुःख आम्ही घेऊन जगत राहतो. त्यापेक्षा मनाने श्री महाराजांनी ज्याप्रमाणे तुळशी पत्र घरावरती ठेवण्याचा लीला प्रसंग केला, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी कर्तव्य म्हणून आपल्या जीवनात ठेवावं. पण आपला आधार जर खरी कोणी असेल तर केवळ आणि केवळ आपले महाराज आहेत, केवळ आणि केवळ आपला राम आहे. या एका भूमिकेवरती आपण जगायला शिकावं बघा. मी तुम्हाला भाव निर्मितीची प्रोसेस सांगतोय, कसा आपल्या अंतरंगात असलेला भाव आपल्या हृदयामधून आपल्या डोळ्यांमधून वाहू शकेल. आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट आपल्या भावनेच्या आड येते, ती म्हणजे आम्ही सगळेजण, मी देखील त्यामध्ये आहेच, की आमच्या जीवनामध्ये जसं पूज्य बापू म्हणतात की आम्हाला राम पाहिजे का रामापासून मिळणाऱ्या गोष्टी पाहिजेत, याचा आपण प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. मला केवळ महाराज हवेत का महाराजांपासून मिळणारे 4 पुरुषार्थ हवेत? या आमच्या जीवनामध्ये असलेली ही सकाम उपासना, या सकामतेपायी आम्ही अजूनही परमार्थामध्ये प्रवेश करू शकत नाही. या सकामतेमध्ये देखील 3 छोटी छोटी अंग आहेत, छोटे छोटे उपविभाग आहेत. एक म्हणजे आमचा भाव येतो, पण स्मशान वैराग्यासारखा भाव येतो. आणि तो कधी येतो? जेव्हा प्रपंचामध्ये आमच्या मनासारख्या गोष्टी होतात, त्यावेळेला आम्हाला महाराज म्हणून अगदी डोळ्यातून अश्रू येतात बऱ्याचदा. पण हे सगळं काही सकाम उपासनेच्या अखत्यारीमध्ये येतं सज्जनो. कारण आम्ही दृश्य जगामध्ये माझी अनुकूलता आहे म्हणून भगवंताचं अस्तित्व आहे, या भूमिकेवरती जातो. दुसरी उपासनेमध्ये अडचण या भावनेच्या साठी येते, ती म्हणजे लौकिक. आज तुम्ही माझं निलाखे काकांनी, त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती, त्यामुळे ते विशेष कौतुकाने विशेष हृदयापासून माझ्याविषयी बोलतात. हा माझा आजचा अनुभव नाही, आमची जी ओळख आहे 20 वर्षापासूनची, तेव्हापासून मी बघतो अत्यंत प्रेमाने निर्मळ मनाचे आहेत ते, आणि त्यामुळे त्यांचा तो स्वभाव आहे. परंतु गंमत अशी होते की हे व्यासपीठ असं दुधारी शस्त्र आहे की इथं जर मी बसून त्यांची वचनं माझ्या अंगाला लावून घेतली की मी त्या लौकिकामध्ये अडकतो बघा. आणि एकदा लौकिकामध्ये मनुष्य अडकला की भावनेपासून दुरावतो. त्यामुळे इथं बसताना खरं तर तेल लावूनच बसावं लागतं बघा. तेल याच्यासाठी कारण की निंदा देखील तेवढेच करतात. त्या निंदकांची निंदा काय किंवा एखाद्याचे हार तुरे काय, हे सगळं काही या व्यासपीठावरती ठेवून उतरण्याची तयारी असेल तर व्यासपीठावरती बसावं बघा. आणि त्यामुळे उपासनेमध्ये लौकिक जर हात धुवून मागं लागला तर तो लौकिक देखील आमच्या भावाच्या आड येतो. आनंद सागर आपल्या अभंगामध्ये म्हणतात, लज्जा सांडिली सांडिली लौकिकाची. लौकिक सांडावं लागतो. जोपर्यंत तुम्हाला एक साधं सूत्र देतो, जोपर्यंत परमार्थामध्ये तुम्हाला लोकांच्या हार तुर्याने स्वतःची प्रगती मोजण्याची गरज वाटतेय, तोपर्यंत तो परमार्थ नाही, तो भ्रम आहे.
कालच मला जोशी आमचे अशोक जोशी विचारत होते की दासबोधामध्ये भ्रमनिरूपण काय आहे. हे भ्रम आहे. लोक हार तुरे घालतायत, लोक वाहवा करतायत, लोक कौतुक करतायत, तुम्ही महाराज आहे म्हणताय, सगळं झूट आहे, सगळा भ्रम आहे. हा तुमच्या अंतरंगातल्या रामाला प्रसन्न ठेवणं हे तुमची खरी साधना आहे. जग काय म्हणतंय ते त्याच्या पद्धतीने म्हणत राहणार. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या अंतरंगातल्या रामावरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. माझ्या तुकाराम महाराजांची अवस्था बघा हो. एकेकाळचे गावामधले प्रतिष्ठित वाणी, जेवढं मोठं देहूमध्ये साम्राज्य, तिथपासून छोटं होत 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 एका दुकानापर्यंत आलंय. आणि त्याच गावात त्याच लोकांच्या समोर गाढवावर बसून धिंड काढण्यात येतीये. काय लौकिक सोडावा रामाच्या भजनासाठी, किती लौकिक सोडावा. आणि प्रपंचाची अनुकूलता, याद्वारे जे आम्ही भगवंताच्या अस्तित्वाला मोजण्याचा प्रयत्न करतो ना, त्या आधाराने जे आम्ही भगवंताकडून काहीतरी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो ना. माऊली म्हणते काय प्राप्त करण्याचा प्रयत्न करताय? रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. ह्या रिद्धी सिद्धी या सगळ्या काही एक प्रकारे उपाधी आहेत तुमच्या जीवनामध्ये, जे तुम्ही या सकाम उपासनेमधून प्राप्त करताय. अहो रिद्धी सिद्धींचं काय सांगावं. तुकाराम महाराज ज्यांच्या घरामध्ये एवढं दारिद्र्य, पण त्यांच्या हातामध्ये अशी सिद्धी होती की गावामध्ये कोणी जरी दुकानदाराकडे जायला निघालं, वाण्याकडे जायला निघालं, की ते तुकारामांना बघितल्यानंतर म्हणायचे, अरे तुका जरा तेल आणून दे रे बाबा त्या वाण्याकडून. तुकाराम महाराज आपला तो घड घेऊन जायचे, तेल आणून द्यायचे, आपले साधे सरळ. गंमत अशी असायची की ते तेल कधीच संपायचं नाही. तुकाराम महाराज ज्याला हात लावतील. आणि हे जेव्हा तुकाराम महाराजांना लक्षात आलं, तुकाराम महाराज विठ्ठलाच्या पायी पडून गडाबडा लोळू लागले, अरे नको बाबा ही सिद्धी, नको हे लचाण माझ्या माग, नको. अहो करता आली असती ना दुकानदारी, आवडीला तरी शांत करता आलं असतं की बाई हे बघ, पण नाही. निष्काम उपासना हे सगळ्याचं सार आहे. आणि तुकाराम महाराज त्या निष्काम भावनेतून विठ्ठलाला गात होते, आणि त्यामुळे तो भाव प्रगटायचा. बरं का सज्जनो, आपण म्हणाला हो आम्ही प्रापंचिक आहोत, आम्ही निष्काम कसं व्हायचं? भगवंताने यामध्ये खूप मोठी सोय करून दिलेली आहे. आणि ती सोय अशी आहे, तुकाराम महाराजांच्या जीवनातल्या प्रसंगाच्या आधाराने सांगतो की घरामध्ये पितृपक्ष आणि घरामध्ये वडिलांचं श्राद्ध करायचं आवडीने आठवण करून करली तुकाराम महाराजांना की उद्या सासऱ्यांचं श्राद्ध आहे, घरामध्ये काही अन्नदाणा नाही, जरा सकाळी जावा आणि गावात काहीतरी आणा म्हणे. हो म्हणाले. सकाळी 10च्या दरम्यान निघाले. तुकाराम महाराज जात आहेत आपल्या भावनेमध्ये. आता बुद्धी नावाचा प्रकारच बाजूला ठेवलेला. एक शेतकरी म्हणतो, अरे तुक्या, अरे मला कापणी करायला माणसं पाहिजे, तुझ्याकडे वेळ आहे ना, येतोस का कापणी करायला, तुला जाताना थोडं धान्य देतो. आता थोडा तरी काम काळाचा विचार करायचा ना, की दिवसभर काम केल्यानंतर मिळणार, मग कधी पितरांचं श्राद्ध करायचं. बरं म्हणाले. लागले कापाला. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी चाललंय. दिवस माध्यान्नावरती आला, दुपार व्हायला लागली. इकडं आवडीची चरफड चालू झाली की कुठं गेला हा मेला. त्याला सांगितलं अन्नधान्य घेऊन ये, कुठे जातात, पुन्हा त्या भंडारा डोंगरावर गेला की काय, कुठं शोधायचं. तेवढ्यात तुकाराम महाराजांची स्वारी येते. डोक्यावरती 2 तांदळाची पोती, हातामध्ये भाजी आणि सगळं घेऊन, अगं आवडे बघ मी आज आणले बरं का, आणि भरपूर आणलेलं आहे, आज आपण ना सगळ्या गावाला जेवण घालूत. आवडी बघून अत्यानंदित होते. बाप रे, एवढं धान्य कधी बघितलं नाही, एवढं धान्य मी. चला चला बरं तुम्ही गावाला बोलून आणतो, भांडी कुंडी पण आणून देतो, असं म्हणून शेजारच्या पाजारच्या खोलीतून भांडी कुंडी आणून देत आहेत सगळ्या गावांमध्ये. अहो आज माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे, जेवायला या बरं का, जेवायला या बरं का, जेवायला या बरं का. सगळेजण म्हणतात, अरे हा तुका काय वेडा झाला की काय, सगळ्या गावाला जेवायला बोलवतोय. 3-3:30च्या दरम्यान सगळ्या चुली पेटून स्वयंपाक झाला, पितरांचं श्राद्ध झालं, गाव जेवण सुरू झालं. छोटं गाव, 5 वाजेपर्यंत सगळं गाव जेवण झालं. आवडीला म्हणाले, अजूनही कोणी जेवायचं राहिलंय का? अहो म्हणे, धन्य केलं हो म्हणे मला तुम्ही, खरंच म्हणे मी खूप चुकीचं बोलले बरं तुम्हाला, याच्या पुढे असं काही बोलणार नाही. अगं म्हणे, पण अजूनही गुरंढोरं राहिली की जेवायची, म्हणून आवडीची आवडती म्हैस जेवायला घातली, शेळ्या जेवायला घातल्या, सगळ्यांना जेवायला घातलं.
म्हणाले आता मी भांडी देऊन येतो बरं का परत. आणि म्हणून तुकाराम महाराज भांडी घेऊन जातात. आणि संध्याकाळी 7 वाजता हातामध्ये थोडीशी भाजी घेऊन तुकाराम महाराजांचा प्रवेश होतो. आवडे, अगं माफ कर ग, फार उशीर झाला बरं यायला मला. अगं काय करू, एवढंसं धान्य मिळवायला दिवसभर त्याने शेतामध्ये कापणी करायला लावली ग. आवडी म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, सगळं गाव जीवन गेलं, सगळे तृप्त आहेत, काय बोलताय तुम्ही. आणि हे म्हणतात हातातली जुडी तशीच खाली पडते. तुकाराम महाराज विठ्ठलाच्या पायावरती जाऊन, अरे विठ्ठला, या तुक्याचा किती सांभाळ करणार रे तू, कशा पद्धतीने सांभाळणार त्याला. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखून भुलला. सज्जनो, तुम्ही फक्त भगवंताच्या नामावरती अत्यंत विश्वासाने, श्रद्धेने कार्य करत राहा. त्याच्याकडून कुठली अपेक्षा ठेवू नका, कुठली कामना ठेवू नका. अंतकाळी तैसे संकटाचे वेळी, हरी त्या सांभाळी अंतर बाह्य. तुम्हाला आत बाहेर तो निश्चितपणे सांभाळेल. तरी तुमच्या मनात जर संशय असेल, अहो पण जर नाही सांभाळलं तर काय करायचं, भगवंताला दोष द्यायचा. एकच समजायचं की माझी हाक अजूनही गजेंद्रा इतकी काकुळतीची नाही, अजूनही माझ्या अंतःकरणामध्ये मी तेवढा शुद्ध झालो नाही. आणि त्यामुळे भगवंताने हात आखडता घेतला. जर काही करायचं असेल तर माझ्या भावावरती मला काम केलं पाहिजे, तो आणखीन शुद्ध झाला पाहिजे, आणखीन शुद्ध झाला पाहिजे, आणखीन शुद्ध झाला पाहिजे. त्यामुळे भावनेचे अडथळे 3, एक अहंकार, दुसरे आधार आणि तिसरी निष्कामता. ही निष्कामता आपल्या जीवनामध्ये ठेवा. काहीच मागू नका, काहीच मागू नका, मोक्ष देखील मागू नका. या मोक्षाचं देखील मागणं हा आमच्या भावनेचा अडथळा ठरतो. आणि त्यासाठी एकच करायचंय, बुद्धीचा निश्चय करायचा आहे की माझं जीवनामध्ये खरं कोण आहे, कोण आहे, कोण आहे, तो आहे, तो आहे, तो आहे, बस. आणि तेवढं जर आपण साधलं तर सर्व साधलं. अन्यथा या उपाधींमध्ये जर आम्ही अडकून पडलो तर या मनुष्य जन्मामध्ये येऊ नये आमच्या ध्येयापासून आम्ही दूर जाऊ. बघा, आम्ही आमच्या उद्देशापासून दूर जाऊ. ते ध्येय आपल्या समोर ठेवा आणि त्याचं साधन आहे भाव. तो शुद्ध भाव आपल्या अंतःकरणामध्ये जतन करा. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या भावनेला अशुद्ध होऊ देऊ नका. चित्तशुद्धीमध्ये सर्व परमार्थ सामावलेला आहे सज्जनो. आणि त्यासाठी हा सगळा प्रपंच आपण मांडलेला आहे. तेवढं आपण मनापासून करा, म्हणजे उत्सवाची फलश्रुती तुमच्या पदरामध्ये पडेल. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.